नमस्कार शेत शिवार परिवार. आज आपण बोलणार आहोत एक अशा ड्रायफ्रूट बद्दल जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि ज्याची मागणी अगदी जगभर प्रचंड प्रमाणात आहे. तो म्हणजे बदाम. बदामाचा इतिहास तसा खूप जुना आहे. सर्वप्रथम बदामाचा शोध इराण आणि तुर्की या भागात लागला असं मानलं जातं. हजारो वर्षापूर्वी येथील लोकांनी बदामाचा उपयोग अन्न म्हणून सुरू केला. नंतर हळूहळू हा बदाम ग्रीस, इटली आणि पुढे अगदी संपूर्ण युरोपमध्ये पसरला. आजच्या घडीला जगामध्ये सर्वाधिक बदाम उत्पादन करणारा देश म्हणजे अमेरिका. कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील राज्य बदाम उत्पादनासाठी जगात प्रसिद्ध आहे. जगातील सुमारे 70 ते 80% बदाम उत्पादन एकट्या अमेरिकेतूनच होतं. भारतामध्ये पाहिलं तर सर्वाधिक बदाम लागवड जम्मू आणि काश्मीर या राज्यात होतं. येथील हवामान बदामासाठी खूप अनुकूल आहे. तसेच हिमाचल प्रदेश मध्येही मोठ्या प्रमाणावर बदाम लागवड केली जाते. भारतात बदाम प्रामुख्याने परदेशातून आला असला तरी त्याची लागवड काश्मीर भागात खूप वर्षापासून केली जाते. बदामाचे अनेक प्रकार जगभरामध्ये आढळतात. त्यामध्ये गोड बदाम आणि कडू बदाम हे मुख्य प्रकार आहेत. गोड बदाम खाण्यासाठी वापरले जातात, तर कडू बदाम औषधी आणि तेलासाठी वापरले जातात. याशिवाय नॉन परेल, कॅलिफोर्निया, मामरा असे विविध प्रकार सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहेत. आज बदाम जगातील 100 पेक्षा जास्त देशांमध्ये खाल्ले जातात. आरोग्याबद्दल जागरूकता वाढल्यामुळे बदामाची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. बदाम फक्त तसेच खाल्ले जात नाहीत, तर त्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. उदाहरणार्थ बदामापासून बदाम दूध तयार केलं जातं, जे लॅक्टोज इंटॉलरंट लोकांसाठी उत्तम पर्याय आहे. बदाम बटर, बदाम तेल, बदाम चॉकलेट, बदाम कुकीज, बदाम हलवा, बदाम शिरा असे अनेक पदार्थ या बदामापासून तयार होतात. याशिवाय काही देशांमध्ये बदामापासून सूप, सॉस आणि अगदी आईस्क्रीम सुद्धा बनवलं जातं. एक विशेष गोष्ट म्हणजे स्पेनमध्ये मार्झिपन नावाचा एक गोड पदार्थ बदामापासून बनवला जातो, जो खूप प्रसिद्ध आहे. तसेच मध्य पूर्व देशांमध्ये बदामाचा वापर विविध पारंपरिक पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. भारतामध्ये बदाम कधी आणि कोणी आणले याचा ठोस इतिहास उपलब्ध नाही, पण असं मानलं जातं की व्यापार मार्गाद्वारे बदाम भारतात आला. काश्मीरमध्ये सर्वप्रथम त्याची लागवड सुरू झाली व तिथूनच बदाम हा देशभर पसरला. बदाम केवळ चविष्ट नाही, तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन ई आणि चांगले फॅट्स असतात, ज्यामुळे तुमच्या मेंदूची कार्यक्षमता वाढते, हृदय निरोगी राहते आणि तुमच्या शरीराला एक चांगली ऊर्जा मिळते. तर मित्रांनो, असा हा बदाम इतिहास, उत्पादन आणि उपयोग या सर्व बाबतीत अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका नवीन विषयावर भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.